जरांगे प्रवास करत ते पाहूया। माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा, सायकलीची पूजा करून घेतल्यात माझ्याकडून, नवी गाडी आणली की त्याने आणली, ती म्हणलं बा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा, म्हणलं येऊन दे इकडं, बसलो, त्यात काय काम्या घेतली का मग एक मला नाही दिली, हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय. मला तुम्ही लय उकरून चालू केलं हो. मी मागील 15 दिवसामध्ये गाडी आणली आणि मनोजदादांचा या दौरा लागला. माझी इच्छा होती की मनोजदादा मराठा समाजासाठी काम करतात, आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी शरीराचे पाक हाल करून घेऊन काम करतात. उपोषण करणं काही सोपी गोष्ट नाही. मग ती दौरा लागल्यानंतर मी त्यांच्या दौऱ्यात 2 दिवस होतो. मी सरकोलीच्या या ठिकाणी त्यांना गाडीत बसण्याची विनंती केली. दादा पहिल्यांदा नकोच म्हटले होते, पण मी विनंती केल्यानंतर दादानी गाडीत बसले. जरांगे प्रवास करत असलेली गाडी, त्यांच्यासोबत असणाऱ्या गाड्यांचा भला मोठा ताफा यावरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. मात्र मराठा आंदोलनातले कार्यकर्ते प्रेमापोटी जरांगेंच्या सेवेत सारं उपलब्ध करून देत असल्याचा दावा यापूर्वीही जरांगेने केला. मात्र यावेळी विरोधक 1.5 कोटीच्या डिफेंडरवरून जरांगेंना घेरणार का याबाबत उत्सुकता लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.